व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्स या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, तुम्ही काल बघितलं असेल आहानाचा बड्डे होता आणि तिचं खूप सुंदर असं सेलिब्रेशन झालं आणि आम्ही उद्या तिची बड्डे पार्टी प्लस दिवाळी सेलिब्रेशन करणार आहोत. असं कंबाईन सेलिब्रेशन असणार आहे उद्या. तर त्याचीच तयारी मी 2-3 दिवसापासून करत आहे. तुम्ही व्लॉगमध्ये बघत असाल तर थोडी तयारी, त्याचं प्रिपरेशन. मेन असतं की जेवण, आणि त्याला बरंच प्रिपरेशन लागतं कारण ते एका दिवसात काही होत नाही. आणि म्हणजे US म्हणजे आपण जेव्हा परदेशामध्ये राहतो आणि तेव्हा एखादा कार्यक्रम म्हणा किंवा एखादं काही इव्हेंट आपल्याला करायचा असेल ना, तर आपल्याला इथे स्क्रॅचपासून करावं लागतं. पण आय एम ब्लेस्ड विथ सच अ गुड पीपल हेल्पिंग. म्हणजे खरंच इतके सुंदर लोक आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत आणि इतके सुंदर माणसं आहेत. त्यांची हेल्प मला नेहमीच लाभते, त्यांची हेल्प मला नेहमीच होते. आणि आणि यावेळी तसंच आहे की माझ्या मैत्रिणी येणार आहेत. माझा मेनू डिसाईड आहे की काय काय करायचं आहे. तर स्टार्टर, त्यानंतर मेन कोर्स आणि मग डेझर्ट. जसं तुम्ही बघितलं की डेझर्टमध्ये मी रबडी आणि गुलाबजाम ठेवणार आहे. त्यानंतर काल पान शॉटसुद्धा रेडी करून ठेवलेले आहेत. आणि हमखास अशा काही गोष्टी आहेत ज्या 1-2 दिवस अगोदर तुम्ही रेडी करून ठेवू शकता. अशा गोष्टी मी ट्राय केल्या की त्या होतील. हां ना, काय झालं? हां ना थोडं बिझी, कारण की आज ऋषी ऑफिसला गेला आहे, त्यामुळे आहाना प्लस कामं. आता माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि मग आम्ही, कारण की उद्या पार्टी आहे, तर आजचा दिवस माझा पूर्ण काय म्हणतात की असा कामाचा असणार आहे की हे करायचं ते करायचं आहे. त्यामुळे आणि उद्याचाही दिवस, कारण की उद्या संध्याकाळी पार्टी आहे आणि ऑलमोस्ट उद्या संध्याकाळी पार्टी आहे. त्यामुळे तेच आहे की थोडं प्लॅनिंग केलेलं आहे की अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो आत्तापर्यंत तरी ट्रॅकवर आहोत. लेट्स सी की कसं होतं आहे आणि कसं टर्न आउट होतं आहे, बघूयात. सो माझा जो पार्टीचा मेनू जो आहे तो स्टार्टरमध्ये तरी मी ठेवणार आहे दिवाळी स्नॅक्स, त्यानंतर व्हेज मायो सँडविच, पिनव्हील रोल, ढोकळा जो मी बाहेर ऑर्डर करायला दिला आहे. त्याची चटणी आम्ही घरीच बनवू आणि खूप सुंदर अशा त्या आंटी ढोकळा बनवतात, त्यांना दिलं मी ऑर्डर. त्यानंतर मंचाव सूप असणार आहे, सॅलड असणार आहे, ॲव्हॅकाडो आणि चिप्स असं स्टार्टरचा मेनू आहे. मेन कोर्समध्ये सगळं चायनीज ठेवलेलं आहे मी. व्हेज नूडल्स, त्यानंतर व्हेज फ्राय राईस, व्हेज मंचुरियन आणि एक चिकनची डिश जी आम्ही इंडो चायनीज करायचा विचार करतो. फ्राय चिकन नाही करणार आहोत, पण असं सिमला मिरची आणि व्हेजीज ॲड करून आणि चिकन ॲड करून विचार करतोय की तसं करूयात आपण. आणि डेझर्टमध्ये असणार आहे पानशॉट आणि रबडी गुलाबजाम, असे आम्ही डब्बे करणार आहोत, रबडी आणि गुलाबजामचे. सो असा एकंदरीत मेनू आहे. मी असा डिसाईड. आता आरती, रोहित भैया आणि प्रज्ञा आली आहे आणि आरती इकडे चहा घेऊन आली आहे, कारण की मला जास्त कष्ट ना व्हावेत म्हणून आरती इथे डिस्पोजेबल कप पण घेऊन आली आहे. आणि इथे प्रज्ञाने पकोडे बनवले आहेत आणि आरती इथे कढी पण बनवून आले. वाव. सो इथे सुरुवात केली आहे जेवणा बनवायला आणि इथे या सगळ्या जणी लागल्यात. स्वाती इकडे, इथे स्वाती काकडी खिसते सँडविचसाठी. सँडविच केली आहे ना, और इसमें हे आपण क्रीम चीज हे फिलिंग बनवते. आणि हे इकडे ब्रेड. स्वतः आम्ही सँडविचचं काम घेतलंय करायला. मैं ये सब रेडी कर देती हूँ, सारा सामान के उतना नहीं पड़ेगा. अच्छा चल मैं तेरे को देखी जाती हूँ सँडविचेस रेडी झालेले आहेत. आरती इकडे आता हे लावत आहे सँडविच आणि अराउंड 165 लोकांसाठी आम्ही बनवले आहेत. अजून बनवायचे आहेत
आणि इकडे प्रज्ञा बनवते आहे पिनविल रोल. त्याच्यासाठी हे फिलिंग बनवलेला है बटर और उसके ऊपर चीज़ और इसमें क्या डाला है हमने क्रीम चीज़ वेजिटेबल में हमें कैरेट और शिमला मिर्च टाकली है. देख अभी भी ये टाइटली नहीं है. इसका वो करके देखिए, वो जो सेंटर फोल्ड होता है ना थोड़ा अंदर की तरफ. गुंजन आलेली आहे आता आणि काल गुंजनने एवढा ऑसम केक बनवला मी ज्याबद्दल बोलली तीच ही गुंजन आहे. आणि आता आम्ही इकडे सारण बनवतोय पिनविल रोलसाठी. इथे इकडे रेडी केलेले आहेत हे बघा. आणि मग ह्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल कारण की सेट व्हावं लागतं आणि मग त्याला आम्ही कट करणार. आणि ह्या अशा रोटी आहेत. ले आणि इकडे आमचं जेवण लागलेलं आहे. पकोडे हम लोग खाने वाले हैं. पकोडे दही कढी दही पकोडा आरती की खासियत. इकडे आम्ही फ्राय राईससाठी राईस पण लावलेला आहे जेणेकरून फ्राय राईसला सुट्टा राईस लागतो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता लावूया जेणेकरून तो थोडा सेट होईल आणि मग सुट्टा होईल फ्राय राईससाठी. कितना अच्छा लग रहा है. आम्ही आता इकडे आरती दिखा दे अपना. हां सो आता इथे आम्ही रबडी आणि गुलाबजामचे कप भरत आहोत. आणि काय रबडी केलेली ती. येस दिस इज आवर स्वीट डिश. इसका अच्छा लग रहा है ना. हाँ स्मॉल स्पून है. आणि इथे हे काम चालू आहे पिनविल रोल. एवढे झालेले आहेत पिनविल रोल. मैं आती हूँ रुको अभी. मंडळी 4 वाजले दुपारचे आणि आत्ता माझ्या मैत्रिणी गेल्या. भरपूर हेल्प झाली मला. सँडविचेस झाले, पिनविल रोल झाले, त्यानंतर डेझर्टसुद्धा झालं. आम्ही ते सगळे डबे पॅक करून दिले आणि त्यांच्या फ्रीजमध्ये सुद्धा हां आणि त्यांच्याकडे फ्रीज आहे तर मग आत्ता माझा फ्रीज सध्या तरी खूप भरलेला आहे. मग त्यांना म्हटलं की 1-1, 2-2 ट्रे घेऊन जा आणि मग ते उद्या येताना तिथे घेऊन येतील. त्यानंतर माझा राईससुद्धा झाला कारण की राईस थोडा सुट्टा व्हायला टाईम लागतो तर तो मला उद्या पॉसिबलच नव्हता की त्याला थोडा एक टाईम जाईल कारण की तो गरम असतो आणि आत्ता पण मी बघितलं थोडा गरम आहे. तो टाईम घेईल आणि मग छान असं थंड झाल्यावरती तो सुट्टा होईल. म्हणजे मग उद्या मला फ्राय राईस करताना थोडंसं सुट्टा राईस भेटेल आणि मग तो चांगला म्हणजे तसाच पाहिजे आपल्याला. त्यानंतर आता हां मस्त तिने माझी अंगठी पायात घातली आहे आणि आहानासुद्धा मला हे करत आहे म्हणजे सपोर्ट करत आहे. असं काही जास्त त्रास देत नाही आहे. चांगलं हे करते ती मला. त्यानंतर आत्ता थोडी भांडी भरपूर निघालेली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही निघा कारण की आत्ता मुलं पण शाळेतून येतील त्यांची. आणि थोडं भांडी वगैरे आता माझी झाली घासून आणि आता आहानाला झोपवायचं आहे आणि मग त्यानंतर संध्याकाळी आपण वेजीस माझ्या 60% वेजीस माझ्या कट झालेल्या आहेत. थोड्याशा वेजीस राहिलेल्या आहेत त्या मला कट करायच्या आहेत आणि मग राहिलेलं काम आता बघूया उद्या काय काय होतं आहे. पण ऑलमोस्ट आत्ता मी निवांत आहे. म्हणजे मला असं काही असं ॲट सच म्हणजे सकाळी वाटत होतं की बापरे कसं होईल किंवा कसं काय. पण आता बरंच इव्हन माझी ढोकळ्याची चटणीसुद्धा रेडी झाली आहे. त्यामुळे असं एक एक जी छोटी छोटी कामं असतात ती थोडी किचकट असतात तर ते पण झालं आहे. लेट्स सी आता कसं काय होतं उरलेली कामं. पण हळूहळू आणि निवांत काय ना ह्याच्यामध्ये असं गडबड ॲक्च्युली मला एक आत्ता एक्सपिरियन्स म्हणजे ने सांगू शकते की थोडं आपण काम राहिलं ना आणि शांतपणे केलं तर बरोबर. आहानाला मेहंदी काढायची होती कारण की माझी दुपारी मैत्रीण कोन देऊन गेली. ती खूप सुंदर कोन बनवते मेहंदीचे आणि ती मेहंदीच्या ऑर्डरसुद्धा घेते. तर ती दुपारी कोन देऊन गेली. सो आना म्हणत होती मम्मा माझ्या मेहंदी काढ माझ्या मेहंदी काढ. तर तिच्या मेहंदी काढली आणि इथे आता हे बॅनर इथे मी रेडी केलेले आहे. हॅपी बर्थडे आहाना.
आणि ते जे आहे हे आहे फोटो फ्रेम, म्हणजे आपलं फोटो बूथ तुम्ही जिथे करणार आहे तिच्यासाठी फोटो फ्रेम, आणि हे आहे बॅनर हॅपी बर्थडे आहानाचं. हे जस्ट मी आत्ता बनवलं. आता करते भाजी कटिंग, कारण की अजून ऋषी पण नाही आला. तो थोडंफार जे सामान आहे, उद्या चिकन पण करायचं आहे सकाळी उठून, तर त्याचं सामान तो आणायला गेलेला आहे चिकन, कारण की ते ऑब्व्हियसली आपण फ्रेशच आणूया म्हणून तो आत्ता येताना ते घेऊन येईल. आणि मग उद्या सकाळी मी चिकन करेल आणि सूपचं प्रिपरेशन करेल. त्यानंतर नूडल्स आणि राईस राहतील, ते होऊन जाईल. पण आत्ता जे काही थोडेफार भाज्या कट करायच्या ते झालं का मग आजचं माझं डन होपफुली. म्हणजे की अजून काही काम आठवलं नाही पाहिजे. हे थोडंफार राहिलं होतं, हे फ्रेम आणि फोटो बूथ, तर मी ते कंप्लीट करून टाकलं. पण आता तेच आहे, मला रिटर्न गिफ्टसुद्धा पॅक करायचे. म्हणजे पॅक म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे, जस्ट पिशवीमध्ये टाकायचं आहे आणि त्याला नेमप्लेट लावायची, कोणत्या कोणत्या फॅमिलीचे. माझे 2 दिवस झाले गिफ्ट्स येत आहेत. आम्ही आहानाची रजिस्ट्री बनवली होती, तिला जे जे काही तिचे कपडे वगैरे असेल, कारण की आमचे फ्रेंड्स इतके मागे लागले होते की काहीतरी ॲड करा, तिला काय आवडतं आहे. आणि आता हे इतके गिफ्ट्स येत आहेत, बाप रे, आहानाची तर मज्जा आहे. ह्याच्यामध्ये सगळं आम्ही डिस्पोजेबल भरून ठेवलं आहे. हे आहे ॲवॅकॅडो आणि चिप्स, आम्ही उद्या असणार आहेत त्याच्यासाठी लागणारे चिप्स इकडे रेडी आहेत. हे सगळे रिटर्न गिफ्ट पॅक झालेले आहेत. तुम्ही पसारा बघा, कसला पसारा झालेला आहे. हे आम्ही फॅमिली वाईज, मुलांचं, दिवाळी, असं सगळं गोष्ट कन्सिडर करून हे रिटर्न गिफ्ट पॅक केलेले आहेत, तयार केलेले आहेत. आणि इथे ह्याच्यामध्ये सगळे मेनूची नावंसुद्धा लिहून झालेली आहेत, सो दॅट उद्या जेव्हा आपण स्नॅक्स वगैरे ठेवू तेव्हा हे सगळे मेनूचे होल्डिंगसुद्धा रेडी झालेले आहेत. असा छोटासा असा बोर्ड आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे. असे जे जे मेनू आहे त्याची सगळी नावं पण लिहिली आहेत. इथे नीट लावत आहे या सगळ्या रिटर्न गिफ्ट्सला. मंडळी आत्ता 12 वाजून गेलेत, म्हणजे ऑलमोस्ट आता 12:30 होतील. ऋषी आहानाला झोपवायला गेलं आहे, कारण की म्हणजे तिला मगाशी झोपवलं त्याने. आणि माझं व्हेज मंचुरियनचा सॉससुद्धा रेडी झाला आहे. उद्या फक्त त्याच्यामध्ये ते व्हेजी बॉल्स टाकायचे, सो दॅट त्यानंतर स्टीर फ्राय करायचं आणि मग डन. मग उद्या जास्त लोड राहणार नाही, त्यामुळे मी विचार केला की आत्ता आपण हे करून घेऊयात. हे उद्याही करता आलं असतं, पण आयत्या वेळेवर समजा काही पटकन प्रॉब्लेम झाला वगैरे काही, तर मग वेळ नाही. त्यामुळे म्हटलं की काही सुचत नाही, त्यामुळे म्हटलं की नाही बाबा, आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आपण आत्ताच करून घेऊयात. आणि झालं आहे तसं. आणि आत्ता मी झोपणार आहे, सो आपण उद्या भेटूयात. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आंघोळ केली आणि देवपूजा केली, खूप छान वाटतं आहे. आणि मी काल रात्री झोपता मेहंदी काढली होती, माझ्या मैत्रिणीने कोण दिले होते त्याची. आणि आत्ता मंचाव सूप करायला ठेवते. 2 इन्स्टंट पॉट आहेत, त्यामुळे हे बघा 2 इकडे इन्स्टंट पॉट आहेत, त्याच्यामुळे पटापट होऊन जाईल माझं मंचाव सूप. व्हेजिटेबल मंचाव सूप बनवणार आहे. आणि मग बाहेर गॅरेजमध्ये आम्ही शेगडी लावू आणि मग ते सॉटे करू नूडल्स आणि राईस, सो दॅट ते सुद्धा होऊन जाईल पटापट. तर आता तेच बाकी आहे. ऑलमोस्ट ट्रॅकवरती आहोत, होपफुली ट्रॅकवरती, म्हणजे बरोबर सगळं होईल टायमामध्ये आणि संध्याकाळी वेळ भेटेल निवांत, म्हणजे हशपश नाही होणार, अशी गडबड होणार नाही. हेच मी प्रे करते की सगळं व्यवस्थित होऊ दे. सो इथे हे मंचाव सूप रेडी होतं आहे, आता उकळी येते. अँड काय पाहिजे तुला?
हे बघा आहानाने पूर्ण आम्ही रांगोळीचा डब्बा लपवून ठेवलेला, तिने तो शोधून काढला आणि पूर्ण हे बघा रांगोळी केली आहे पूर्णपणे. काय केलंस हे तू? काय केलंस? काय केलंस? सो आता हे झालेलं आहे मंचाव सूप. त्यानंतर इथे मी हे ठेवलेले आहेत ट्रेज, नूडल्स आणि राईस. ह्यांना आता आपल्याला सॉटे करावं लागेल वेजीस सोबत. आणि मी विचार करते की थोडं स्मोक देऊ सो दॅट खूप छान असा फ्लेवर येईल. नाही उचलू नये. हा ना तुझे हात बघ, हात पहिला हँड वॉश करावा लागेल. ओके हां हँड वॉश कर. सो इकडे नूडल्स रेडी झालेले आहेत आणि नेहा बाहेर नूडल्स बनवते. सो असं आम्ही गराजमध्ये शेगडी लावली आहे. आणि नेहाने इकडे चायनीजचा थेला टाकलेला आहे. नूडल्सचा सेकंड राऊंड चालू आहे.